कारिका मान्य दिसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे सविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसते जो या जना उद्धरी. आज आपल्याला 6व्या दशकाचा समारोप करायचा आहे. 10वा समास आपण अभ्यासणार आहोत. नावच आहे अनिर्वाच्य, वाचेनं सांगता येत नाही, शब्दात मांडता येत नाही असं जे काही आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे त्याची सांगता समर्थाच्या समासात करणार आहे. संबंध 9 समासांचा विचार केला तर आपल्या लक्षात आलं आहे की सगळं अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान किंवा देवशोधन, गेल्या वेळेला आपण पाहिलं की आपल्याला भगवंत शोधायचं आहे तर त्याच्यासाठी आपण सारं असारं एकत्र असणाऱ्यातलं सारं काढलं आणि देव कसा आहे असा विचार केला. याच पार्श्वभूमीवर आज आपल्याला समर्थ स्वतःच्या उपासनेने सांगणार आहे की मला हे सगळं शब्दात नाही सांगता येणार, की ही ब्रह्मज्ञानाची आत्मज्ञानाची गोष्ट जी आहे ती आपली आपण समजून घेण्याची आहे. निरनिराळ्या लोकांनी आपल्याला आलेले अनुभव म्हणजे विशेष करून संतांनी आपल्याला झालेलं ब्रह्मज्ञान त्यांच्या परीनं सांगायचा प्रयत्न केला आहे, पण म्हणून ते ऐकून आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल असं मात्र मानणं शक्य नाही. भौतिक ज्या काही गोष्टी आपण शिकतो त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याने, दुसऱ्याच्या अभ्यासाने, दुसऱ्याच्या अनुभवाने शिकता येतं. आपण जसं निरनिराळ्या कोण डॉक्टर झाला आहे, कोणी इंजिनियर झाला आहे, कोण चार्टर्ड अकाउंटंट झाला आहे, मग आपण म्हणतो अरे ह्याच्याकडे जा, हा चांगला CAची प्रॅक्टिस चांगली आहे, याच्याकडून तुला काही टिप्स मिळतील. आणि जरी शिकला असलास तरी व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं काही गोष्टी करायला लागतात. असं दुसऱ्याच्या अनुभवाचं आपण हे करतो. आता अलीकडे थोडीशी गंमत म्हणून लोक म्हणतात की आता डॉक्टरी क्षेत्रात तर इतकं स्पेशलायझेशन झालेलं आहे की आपल्याला एकेका अवयवाला वेगवेगळा डॉक्टर लागतो. म्हणजे आता तर लोक डावा डोळा उजव्या डोळ्याचं पण वेगळं आहे का कोण जाणे, पण तर असं सुद्धा भौतिक ह्याच्यामध्ये होऊ शकेल असं आपली मानायची तयारी झाली. याच्यामध्ये असं काही नाही ना हो. अध्यात्मशास्त्रामध्ये आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करताना दुसऱ्याच्या अनुभवाचा काहीच आपल्याला उपयोग होत नाही आहे. आणि म्हणून मग आपल्या असं लक्षात येतं की इथे मात्र अनिर्वाच्य, वाचा बंदच पडते, शब्दात सांगताच येत नाही. म्हणून मग समर्थ भाषाशास्त्राच्या दृष्टीनं आज सांगणार आहेत आपल्याला की भाषेचं महत्त्व काय आहे. समर्थ एका अर्थाने भाषा म्हणजे आपल्याला जर BA कोणी झालं असेल तर एक भाषाशास्त्राचा पेपर होता मराठी भाषेमध्ये, आणि त्या भाषाशास्त्रामध्ये भाषा म्हणजे काय तर मराठी भाषेतल्या शब्दाला, विशेष करून मराठी भाषा, आपण मराठी भाषिक आहोत म्हणून आपल्याला त्यातली उदाहरणं पटकन कळतील. तर शब्दाचा अर्थ आणि त्या शब्दामागं असणारा अर्थ, तो कोण बोलतो आहे, कोणत्या वेळी बोलतो आहे, काय टोनमध्ये बोलतो आहे, ह्याच्यावर त्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असू शकतात. तर त्या सगळ्याचा विचार पण या समासात समर्थाने केला आहे. शब्द कोण कसा वापरला जातो आहे, जसं मी आपलं गंमत म्हणून सांगते की समजा नुसतं संध्याकाळ झाली, आता त्याचा शब्दाचा अर्थ काय तर एक दिवसभरामधला जो महत्त्वाचा कालावधी आहे संध्याकाळचा तो झाल्याचं डिक्लेरेशन आहे. पण कोण बोलत आहे, अंगणात मुलं खेळत आहेत आणि आजी म्हणाली संध्याकाळ झाली, की त्याचा अर्थ सगळा अध्यारूत आहे की चला हातपाय धुवा, देवाला निरांजन लावलं आहे, म्हणायला चला शुभं करोती, हे सगळं त्या संध्याकाळ झाली या 2 शब्दामध्ये अध्यारूतच आहे. कारण ते कोण म्हणालं याच्यावर तो अर्थ अवलंबून आहे. आजी खेळणाऱ्या मुलांना म्हणाली आणि त्यामुळे हे सगळं आहे. पण एखादा तरुण मुलगा आपल्या मित्राला म्हणाला संध्याकाळ झाली, की मोटरसायकल काढ आणि राममारुती रोडवर चल, हे सगळं अध्यारूत आहे. कोण म्हणतं आहे, कोणाला म्हणतं आहे याच्यावर शब्दांचे अर्थ अवलंबून असतात. एखादा शेतकरी जर म्हणाला आपल्याबरोबर काम करणाऱ्यांना चला संध्याकाळ झाली, तर चला आपलं आयुध सगळी घ्या आणि हातपाय धुवून आपण आता घरी जाऊया, संध्याकाळ झाली, असं 2 शब्दच, पण त्या 2 शब्दामध्ये बागे अर्थ. ह्याला भाषाशास्त्राच्या दृष्टीनं शब्दार्थ आणि लक्षार्थ असं म्हणतात. शब्दार्थ म्हणजे नुसत्या शब्दांचा अर्थ, आणि त्याच्या मागे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता आपण उदाहरणासहित पाहिला त्याला लक्षार्थ म्हणतात. समर्थ आपल्याला अनिर्वाच्य सांगताना हे सांगणार आहे की शब्दांचे अर्थ कदाचित तुम्हाला कळतील. निरनिराळ्या संतांनी सांगितलेल्या
गोष्टी ऐकून, त्यांचे अनुभव ऐकून आपल्याला शब्दांचे अर्थ कळतील, पण त्यांचा लक्षार्थ काय येतो ज्याचा त्यांनी समजून घ्यायचा आहे. संत आपल्याला ज्या पद्धतीने सांगतायत तो अर्थ कळायला हवा असेल तर देव होऊनी ठेलो, देव पहाया गेलो, देव होऊनी ठेलो, तरच हे शक्य आहे. आपण त्या भूमिकेत गेल्याखेरीज आपल्याला या शब्दांचे अर्थ कळणार नाहीत. अशा प्रकारचा विचार ते आपल्याला सांगणार आहेत. थोडक्यात असं आहे की ह्या शास्त्राच्या उंबरठ्यापर्यंत समर्थांनी आपल्याला नेलं आहे. आत आपल्याला प्रवेश करायचा तो आपला आपण करायचा आहे. आणि त्याच्यासाठी हे आपल्याला वारंवार सर्व संत मंडळी, सर्व आपले शास्त्रीय ग्रंथ हे सगळं आपल्याला वारंवार सांगतायत. आत्मानुभूती ही सर्वात मोठी तशी ही गंमत आहे. म्हणजे काय आहे, समर्थ म्हणतात तसं की ह्या आत्मानुभवाचं वर्णन मला करता येत नाही. समर्थ काय किंवा ज्ञानेश्वर माऊली काय, भाषा प्रभू म्हणतो आपण त्याला. म्हणजे आपली धनश्री लेले फार सुंदर वर्णन करते की माऊली जेव्हा लिहायला बसल्या ज्ञानेश्वरी, त्यावेळेला शब्द रांग लावून उभे होते, मला वापराना. तर हे जे आपण म्हणजे ते शब्द प्रभू होते, कुठला शब्द कुठे चपखल बसेल हे सगळं बरोबर त्यांना. असे असणारे संतसुद्धा जेव्हा म्हणतात की अनिर्वाच्य, की आम्हाला ही अभिव्यक्त करायला आमच्याजवळ शब्द नाहीत, म्हणजे हे माध्यम पण दुबळं पडतं आहे. या शास्त्रामध्ये हे माध्यमसुद्धा दुबळं पडतं आहे असं दिसेल आपल्याला. अनेक संतांनी आपापल्या जीवनातले उत्कट अनुभव असे वर्णन करता येत नाही आहेत. म्हणजे त्यांना जो हा अनुभव आला आत्मानुभूतीचा, हा आपल्याला सांगता येत नाही आहे असं स्पष्टपणानं सांगितलं आहे. मग आता आपण त्याचं वर्णन करणार कसं, किंवा समर्थ जे अनिर्वाच्य म्हणताय ते समजून घेणार कसं. जसं समर्थानेच उदाहरण दिलं आहे की गाढ झोपलेल्या माणसाला मी गाढ झोपलो आहे असं कसं सांगता येईल. तो गाढ जो झोपला आहे तर तो कसं सांगणार की मी गाढ झोपलो आहे. तसं म्हणे हे झालेलं आहे की ज्यांनी खरी आत्मानुभूती घेतलेली आहे तो म्हणूच शकत नाही की मी आत्मानुभूती घेतली आहे. कारण त्यांनीच असं म्हटलं की हो मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे, तर तो आणि आत्मा वेगळे झाले ना, अनुभव घेणारा आणि तो वेगळं झालं, मग होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे तो मला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली असं सांगूच शकत नाही. अशी फार मोठी गंमत इथे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आता दरवेळेस लागणारी एक गोष्ट शिकवली जाणार आहे. त्रिपुटी म्हणतात त्याला, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. प्रत्येक गोष्टीचा एक आपण जाणकार, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट जाणून घ्यायची आहे तर आपण ज्ञाता आहोत. जे आपल्याला जाणायचं आहे, जे शिकायचं आहे ते ज्ञेय आहे. आणि ज्या प्रकारे आपण ते सगळं शिकणार आहोत त्याची जी एक पद्धती आहे त्या पद्धतीला आपण ज्ञेय असं म्हणतो. तर हे तिन्ही ज्याचं एकच आहे, आत्मानुभूती हीच गोष्ट तिन्ही ठिकाणी आहे, तर हे वेगळं कसं करता येणार. त्यामुळे ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान हे सगळं एकच असणारं हे आत्मज्ञान मला शब्दांमध्ये सांगता येणार नाही. त्या त्रिपुटीचा लय होणं असं म्हणतात, म्हणजे सगळं एकच होऊन जाणं म्हणतात. असं जाणणाऱ्याला ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी किंवा गीतेच्या भाषेत म्हणायचं झालं तर स्थितप्रज्ञ, ज्ञानी भक्त, दासबोधाच्या भाषेत म्हणायचं झालं तर उत्तम पुरुष, अशी वेगवेगळी नावं या आत्मज्ञानी माणसासाठी दिली जातात. पण समर्थ आपल्याला सांगणार आहे की मी जाणलं असं म्हणायला यातला कोणीही पुढे येणार नाही की हे सगळं मला येतं आहे, मला माहिती आहे असं कोणी म्हणणार नाही. म्हणून समासाचं नाव पण अनिर्वाच्य असं द्यायला लागलेलं आहे. आत्ता म्हटलं तसं की शब्दाचा उच्चार आणि शब्दाच्या मागे असं त्याचा अर्थ, हे जर आपण लक्षात घेतलं तर वाच्यार्थ आणि लक्षार्थ आता आपण उदाहरण देऊन पाहिलं. त्याला समर्थाने उपमा दिली आहे की वाच्यार्थ म्हणजे काय, आपल्या समोर जेव्हा शब्द एखादा येतो त्याचा जो शब्दाचा आपण अर्थ घेतो याला फळांचं साल, टरफल असं समर्थ म्हणतात. आणि खरा जो लक्षार्थ आहे, त्या शब्दांच्या मागे खरा जो अर्थ आहे ते वरचं साल, टरफल काढल्यानंतर आत असणारा जो फळाचा गर आहे तो महत्त्वाचा आहे, तर तो लक्षार्थ आहे. त्यामुळे तुम्ही मी जे काही सांगतो आहे या शब्दांकडे जाऊ नका, लक्षार्थ आतल्या गराकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळेल असं त्यांचं आपल्याला सांगणं आहे. समर्थांच्या भाषेवरती अनेक लोकांचा आक्षेप आहे. व्याकरणाकडे समर्थांनी लक्ष दिलेलं नाही आहे. दासबोधाचा भाषाशास्त्रीय अभ्यास असा जर कोणी करायला गेलं तर अनेक ठिकाणी आपल्याला समर्थांच्या पण चुका काढता येतील. म्हणजे अगदी ऱ्हस्व दीर्घापासून माऊलींच्या ह्याच्यात आपल्याला बघा अनेक ठिकाणी उकार दिसतो, तर उकाराचा तो एक गोडवा आहे त्या भाषेचा.
आणि त्यामुळे त्या त्या काळाला अनुसरून, बोलीभाषेला अनुसरून काही शब्दांची रचना केलेली असते. ह्या आपल्या संतग्रंथांच्या बाबतीत तर आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी जे जसं हवं आहे तसं त्यांनी वापरलं आहे. अगदीच काही दीन आणि दीन अशी चूक नाही केलेली. दिनांचा दयाळू म्हटल्यावर तो दीर्घच आहे, त्यामुळे तो दिनांचा दयाळूच आहे असं केलं. पण बऱ्याच ठिकाणी आपण भाषाशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर त्याच्यामध्ये आक्षेप घेता येतो. इथे आपल्याला समर्थ सांगणार आहेत की तिकडे सगळं दुर्लक्ष करायचं. आणि कसं दुर्लक्ष करायचं तर साली टरफळं काढून टाकतो, आतला गर घेतो, तसं शब्दांकडे बघू नका, अर्थाकडे बघा असं स्पष्टपणानं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे मग हे शब्दांच्या माध्यमातून आपल्याला जे आवश्यक ज्ञान आहे ते सगळं आपल्याला प्राप्त होईल. या ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मघोटाळा असं वाटणार नाही. त्या ब्रह्मज्ञानाने माणसाला होणारं जे ज्ञान आहे ते ज्या शब्दात जसं मांडलं आहे त्या शब्दांच्या खोल आतमध्ये जाऊन पहा, म्हणजे आपल्याला अर्थ कळेल. आता नेहमीप्रमाणे हे सगळं करण्यासाठी काय, सद्गुरूंचं मार्गदर्शन. आपल्या दृष्टीने आपण म्हटलं आम्हाला सद्गुरू आम्ही कोणाकडनं घेतला नाही हा अनुग्रह अजून, मग आम्हाला होणारच नाही का याचा फायदा, आम्हाला याचा अर्थच कळणार नाही का, असं एखाद्याच्या मनात येईल. तर तसंही नाही, त्याचाही उलगडा समर्थाने करून टाकला आहे की तुम्ही ग्रंथाला माना, ग्रंथ आपला सद्गुरू असं समजा, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि आपल्या संत ग्रंथ किंवा संस्कृत भाषा याच्याबद्दलचं हे विशेष आहे की तुम्ही वारंवार 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 वाचा, ते शब्द तुम्हाला अर्थ सांगतील. का पारायण करायची, पुन्हा 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 वाचणाऱ्याला ते शब्द अर्थ सांगतात. हा अनुभव घेण्याची गोष्ट आहे. आता बघा, तुम्ही आम्ही काही डिग्री आपल्या नावापुढे घेऊन आलेले आहोत, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की मला हे येत आहे, मला याचा अर्थ कळेल, मला हे माहिती आहे, असं कदाचित आपण म्हणू शकू. आपल्या आधीची पिढी जी होती त्या पिढीला तसं म्हटलं तर ह्या प्रकारचं ज्ञान म्हणजे शालेय महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं बेताचं झालेलं होतं. पण त्यांना आपल्यापेक्षा यातले अर्थ कळत होते. कशामुळे, नियमित वाचनामुळे, वारंवार वारंवार वारंवार. आपल्या बघा म्हणजे आजी आपली जे की रोज स्तोत्र म्हणायची, तर तिला समजा खरंच म्हणजे आता पुन्हा मागचा काळी आणू शकणार नाही, पण आपल्या मी खात्री देऊ शकते की तिला जर आपण एखाद्या शब्दाचा वाक्याचा अर्थ तर ती आपल्याला सांगू शकली असती. केवळ त्यांच्या त्या नित्याच्या म्हणण्याने, वाचनाने, ज्याला आपण पारायण म्हणतो, त्या पारायणाने शब्द आपला अर्थ पोचवतात आपल्यापर्यंत. फक्त तेवढी चिकाटी आपल्याजवळ पाहिजे, पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी काही कुठल्या डिग्र्या घेण्याची आवश्यकता आहे असं नाही किंवा कोणाच्या मनात जर असेल तुमचं ठीक आहे तुम्ही MA झाल्यात मराठी घेऊन, असं काही म्हणायची आवश्यकता नाही आहे. मराठी MAचा दाजबळ आकलनासाठी तादृश काही उपयोग नाही आहे. कुणालाही त्याचा अर्थ कळेल असं समर्थ सांगतात. त्यामुळे सद्गुरूचं, संतांचं मार्गदर्शन, संत ग्रंथांचं मार्गदर्शन आपल्याला जर मिळालं तर साधक स्वतःच शोध लावेल. आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजे आपलाच आपण शोध लावायचा आहे तर त्याची प्राप्ती त्याला होईल. सगळ्यात सोपं काय, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे तर मी म्हणजे माझा देह हे विसरून मी म्हणजेच परमात्मा हे समजलं की झालं आत्मज्ञान. मी जोपर्यंत मी मला कोणीतरी मिळालीमय आहे आणि असं असं समजते, अमकीची आई, अमक्याची पत्नी, आमच्या गावी राहणारी, एवढ्या डिग्र्या घेतलेली, एवढा पैसा असणारी, अमकी नोकरी केलेली, असं जे माझ्या देहासंबंधीची वलय आहेत ती जोपर्यंत मी सांगते आहे तोपर्यंत मला काही ब्रह्मज्ञान होणार नाही. ही सगळी वलयं जेव्हा भोवतालची काढून टाकून केवळ मी म्हणजे ईश्वर आहे असं जेव्हा पक्क होईल त्यावेळेला वेगळं काही ब्रह्मज्ञानाची आवश्यकता भासणार नाही असं समर्थ आपल्याला सांगणार आहेत. या सगळ्याला निरनिराळी नावं आहेत. पुन्हा पुन्हा 200 समासापर्यंत ती नावं येतील आपल्या कानावर, परंतु आज आपण त्या नावांचा परिचय करून घेणार आहोत. सर्व साक्षी अवस्था. आता साक्षी म्हणजे काय, साक्षीदार असा शब्द आपण वापरतो. साक्षीदार याचा अर्थ काय असतो की ती जी काही घटना घडली आहे त्यावेळेला तो बघणारा तिथे होता, त्याला आपण म्हणतो साक्षीदार. यांनी पाहिलं आहे बाबा, हा म्हणतो आहे ते बरोबर आहे असं. सगळ्यात साक्षीदार कोण आहे तर आपल्या आकाशातला सूर्य, तो साक्षी आहे. साक्षी आहे याचा अर्थ असा आहे की तो या पृथ्वीवर घडत असणाऱ्या घटनांकडे साक्षी भावानं पाहतो आहे. तो डिस्टर्ब करणार नाही. चांगली घटना घडत असली पृथ्वीवरती आणि तो वर्ण बघतो आहे म्हणून शाबासकी देणार नाही आहे, किंवा गैर घटना घडत असली तरी तो थांबवू शकणार नाही आहे.
की हे चुकीचं घडतं आहे तर तो थांबवेल असं पण घडणार नाही. मग काय होईल तर तो खऱ्या अर्थानं साक्षी आहे. त्या साक्षी शब्द आला की आपण सूर्याची आठवण ठेवायची की त्या शब्दाचा अर्थ आपल्याला पटकन कळतो. तर ही जी काही समर्थ सर्व साक्षी अवस्था असं म्हणणार आहे, हे जे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान किंवा स्वस्वरूप काय आहे याचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय तर सर्व साक्षी अवस्था झाली पाहिजे. आता आपण आपल्याशी तुलना करूया. ब्रह्मज्ञानी आणि आपण आपल्यात किती अंतर आहे. तर सर्व साक्षी अवस्था आपण सगळं साक्षी भावानं काय घडतं आहे ते पाहू शकतो का? घरात, दारात, बाहेर, कुठेही देशात चाललेल्या घटनांमध्ये आपण एक साक्षी सूर्यासारखे आहोत. अशा अर्थाने आपण पाहतोय का? सगळ्यात आपल्याला रस आहे. सगळं आपल्याला हवं असतं, माहिती हवी असते. आपण भले त्याच्यात काही बदल करू शकत नाही वगैरे, जरी किती आपल्याला माहिती असतं तरी आपल्याला माहिती पाहिजे. आणि ते माहिती असणं हेच कसं बरोबर आहे हे आम्ही आणखी अहममिकेने सांगतो. त्यामुळे आपण साक्षी असं नाही, तर ही जी अवस्था आहे जी आत्मज्ञानाची ब्रह्मज्ञानाची जे शब्दात समर्थाला सांगता येत नाही आहे त्याचं आणखीन एक स्वस्वरूप ज्ञान झालेल्याला ते म्हणतात त्याचा सर्व साक्षी भाव असतो की तो केवळ साक्षी भावाने ह्या सगळ्या जगाकडे पाहत असतो. मग धान्य लोकांना वाटताना 1पासून मापटी मोजली 13 आलं आणि तो इतका तल्लीन होता 13 सब कुछ 13 सब कुछ 13च्या पुढे आकडाच जाईना. आता काय करावं? मग त्याचे परिणाम लागले भोगायला. राजाने दिलेलं काम आणि चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचे भौतिक ह्याच्यामध्ये परिणाम भोगायला लागले भोगायला. त्याचंही काही वाटलं नाही. असं साक्षी भावांनी पाहणं, येणारे सगळे चांगले वाईट अनुभव सूर्यासारखे साक्षी भावानं पाहणं, याला सर्व साक्षी अशी अवस्था म्हणतात. दुसरं नाव त्याला आहे तुर्यावस्था. या तुर्यावस्थेचं पण आहे की ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये मी असा जो विषय आहे म्हणजे मी द्रष्टा, मी भोगता हे सगळं संपून जातं. त्याला तुर्यावस्था असं म्हणायचं. मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे ही जाणीव पक्की झाली की या सगळ्या गोष्टी बाजूला पडतात. अशा पद्धतीने विचार जेव्हा केव्हा येईल तेव्हा ते ब्रह्मज्ञान झालं असं म्हणता येईल. म्हणजे सगळ्या या दृश्य जगापासून मी वेगळा आहे याची जाणीव झाली पाहिजे. या दृश्य जगात राहूनच करायचं आहे सगळं, पण या सगळ्यापासून मी कसा वेगळा आहे हे सांगा. आणखीन एक नाव येतं, म्हणजे आपण ही नावं लक्षात का ठेवायची ही पुढे पण आपल्याला वारंवार लागणार आहे आणि त्या नावावरून आपल्याला ह्या आत्मज्ञान ब्रह्मज्ञानाची थोडीशी कल्पना येणार आहे. म्हणून सर्वसाक्षी अवस्था किंवा आत्ता म्हटलं तसं तुर्यावस्था. आणखीन एक शब्द आपल्याला येईल उन्मनी, म्हणजे मनाच्याही पलीकडे जायचं, देहातीत, देहाच्याही पलीकडे जाणं. आता या उन्मनी आणि देहातीत अवस्थांचं एवढं वर्णन का करायचं तर याचं कारण आहे की आपण अडकण्याच्या जागा त्या आहेत. इंद्रिय ही आपल्याला अडकवतात ना. आता कसं मैत्रीण मिळाली की मला माहिती आहे हे इथे नाही बोलायचं पण तरी मला साडी आवडली आहे, म्हणजे हे कळत असतं आपल्याला की पण तरी ही स्वाभाविक गोष्ट आहे. तर मन आपलं जे आहे ना ते मन आपलं असं सगळ्या भोवताली दिसणाऱ्या दृश्य गोष्टींमध्ये स्वाभाविकच लक्ष घालतं. इंद्रिय आपल्याला दिलेली आहे ती अशी भोवतालच्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठीच दिलेली आहेत. त्यामुळे ते काही चुकीचं आहे अशातला काहीच भाग नाही आहे. परंतु ते आपल्याला असं सांगतायत की साक्षी भावानं ते पाहणं आणि इतपत ही या सीमेपर्यंत जायला परवानगी समर्थाने दिलीच आहे. समर्थाने आपल्याला प्रपंच नीटनेटका करायला सांगितलं आहे की नाही. त्यामुळे या इंद्रियांनी मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तो आनंद आपल्याला घ्यायला त्यांनी सांगितलेलंच आहे, पण त्याला एक सीमा घालून द्यायला सांगितलं. म्हणजे इतपत एखादी गोष्ट आवडणं ह्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे, पण ती मला मिळालीच पाहिजे, ते माझ्याकडे असलंच पाहिजे, आता काय वाटेल ते होऊ दे मी आता करणारच असं पुढलं आपण काही करता कामा नाही असं समर्थांचं आपल्याला सांगणं आहे. आपण त्या साक्षी भावाकडे जाणं, त्या उन्मनी अवस्थेकडे जाणं, ते देहातीत होणं कदाचित लांब असेल पण मार्ग तोच आहे आणि त्या मार्गाने समर्थ म्हणतात प्रपंच माणसाला जाता येईल. गेल्या समासात आपण पाहिलं की प्रपंच करणाऱ्याला सुद्धा हे करता येणार आहे. ते कसं तर ह्या सीमेपर्यंत आपल्याला परवानगी दिली आहे. सगळ्या इंद्रियांचा योग्य तो सीमित स्वरूपामध्ये उपभोग घ्यायला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ते करायचं आणि तरी देखील त्या उन्मनी अवस्थेमध्ये गेल्यानंतर जे एक समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे त्या समाधानाचा अनुभव घ्यायचा. समर्थ म्हणतात त्या समाधानाचं वर्णन मला करता येत नाही म्हणून ते अनिर्वाच्य. अनिर्वाच्य का म्हटलं आहे त्याची कारणं जर लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की यामुळे ते शब्दात पकडून सांगता येत नाही आहे.
पहिले 5 ज्या ओव्या आहेत, मोठा आहे समास हा, परंतु पहिल्या 5 ओव्यांमध्ये श्रोत्यांनी एक प्रश्न विचारला आहे. श्रोत्यांचा प्रश्न अगदी तुमच्या आमच्या मनात पण येणारा, पण आपल्याला तो शब्दबद्ध करता येत नाही, मग आपण कुणाला विचारत नाही. पण श्रोत्यांनी प्रश्न विचारला आहे, समर्थांनीच तयार केला आहे. समाधानाचं स्वरूप काय, नेमकं समाधान म्हणजे काय, कशाला म्हणायचं समाधान, असा प्रश्न श्रोत्यांचा आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला समर्थ या संबंध समासात सांगणार आहे. प्रश्नावरूनच एका महत्त्वाच्या आपल्याकडल्या ग्रंथाची आठवण होते. त्याला यक्षप्रश्न म्हणतात. कदाचित आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यक्षप्रश्न हा धर्मराज युधिष्ठिर आणि यक्षाचा संवाद आहे. केव्हा झाला हा, तर जेव्हा 5 पांडव स्वर्गारोहण करायला निघाले त्यावेळेला जात असताना वाटेमध्ये तहान लागली, आणि तहान लागली म्हणून 5 पांडव थांबले. सगळ्यात धाकटा सहदेव एका झाडावर चढला आणि दूरवर नजर टाकून पाहिलं की कुठे पाणी आहे का, सरोवर एखादा आहे का, असं पाहण्यासाठी गेला. तर त्याच्या लक्षात आलं की थोड्या अंतरावर सरोवर आहे. म्हणून त्यांनी सगळ्या 4 भावांना म्हटलं की तुम्ही इथे विश्रांती करा, मी पाण्याची व्यवस्था करून येतो. आणि तो सरोवराकडे गेला. बराच वेळ झाला, तो आलाच नाही परत. मग नकुलाला वाटलं की इतका वेळ झाला अजून कसा येत नाही आहे. त्यांनी झाडावर चढून पाहिलं. त्याच्याही लक्षात आलं की जवळच तर सरोवर आहे, मग अजून का सहदेव आला नाही, मी बघू येतो. म्हणून त्याच्या मागे नकुलही गेला, तोही परत आला नाही. भीम गेला, अर्जुन गेला, गेलेला भाऊ परतच येत नाही आहे. आता मात्र धर्मराजाला राहावे ना की हा काय प्रकार आहे की पाणी आणायला गेलेले भावंड आपली परत काय येत नाही. म्हणून स्वतः धर्मराज युधिष्ठिर त्या सरोवराच्या दिशेनं गेला आहे. आणि त्यांनी जे दृश्य पाहिलं आहे ते त्याला आश्चर्यचकित करणारं होतं की सरोवराच्या काठी 4 भाऊ बेशुद्धावस्थेत मृतावस्थेत असल्यासारखे पडलेत. आणि मग हा काय प्रकार आहे. म्हणून त्यांनी आपल्या मनाशी विचार करायला सुरुवात केली. तेव्हा यक्ष जो सरोवराचा मालक, त्या यक्षाने युधिष्ठिराला म्हटलं की या सरोवराचा मालक मी आहे, आणि मी तुझ्या भावंडांना असं म्हटलं की मी विचारीन त्या प्रश्नांची उत्तरं योग्य ती द्या आणि मग पाणी घ्या. आणि तुझ्या भावंडांनी ऐकलं नाही म्हणून त्यांची अवस्था झाली. तू ठरव, मी तुला प्रश्न विचारतो, उत्तर दिलंस तर ठीक आहे, नाही तर तुझं पण तसंच होईल. आता धर्मराज आहे, त्यामुळे धर्मराजाला यक्षाने काही प्रश्न विचारले. फार सुंदर प्रश्न आहेत. आपण आज आपल्या ह्या एकाच प्रश्नाबद्दलचा विचार करणार आहोत. त्यांनी यक्षाने प्रश्न विचारला जो आत्ता आपल्याला श्रोत्यांनी विचारलेला आहे की नेमकं समाधान म्हणजे काय. तोच प्रश्न यांनी विचारला की काय हे समाधान, सुखानाम स्यात् किम उत्तमम, सगळ्यात समाधान सगळ्यात सुख ज्याला म्हणताय ते काय आहे, उत्तमातलं उत्तम सुख कोणतं, असं यक्षाने धर्मराजाला विचारलं. आणि धर्मराजाने इमिजिएट उत्तर दिलं, तुष्टीही, समाधान हे सगळ्यात सुख आहे. आता नेहमी आपण म्हणतो की ह्यांच्या शब्दांच्या खोल गेलं की आपल्याला त्याचा सविस्तर अर्थ कळतो. नाही तर यांच्या उत्तरामध्ये काय, सुखानाम स्यात् किम उत्तमम, सर्व सुखात उत्तम काय, हा म्हणाला तुष्टी म्हणजे समाधान संतोष जे की आहे ते. आता इथे एवढ्यापुरतं आपल्याला समाधान कशात आहे. छान, माझं अगदी समाधान झालं. हं, एखाद्या छोट्या गोष्टीत पण आपण समाधान वृत्ती आपली आहे ते आपल्याला मिळतं की, मग ते आहे का, तर नाही. मग नेमकं काय आहे ते आपल्याला जाणून घेणं म्हणजे आजच्या समासाचा अभ्यास आहे किंवा यक्षाच्या या प्रश्नाचं धर्मराजाने दिलेल्या उत्तराचं स्पष्टीकरण आहे. मग हे स्पष्टीकरण काय, आणि मग धर्मराजाने दिलं उत्तर यक्षाला आवडलं. पुढल्या गोष्टीत की आज आपल्याला जायचं कारण नाही आहे, आणि खरं म्हणजे राहत नाही आहे, मोह आवरत नाही आहे की त्या कथेतला आणखीन एक धर्मराजाचा गुण सांगण्यासारखा आहे की यक्ष इतका खुश झाला आणि यक्ष म्हणाला की तुला काय हवं आहे ते सांग, पण मी सगळ्या भावांना जिवंत करणार नाही आहे, हं, एकाला जिवंत करेन, कोणाला करू. आणि तिथे धर्मराजाचं वेगळेपण कळतं. धर्मराजाने क्षणार्धात उत्तर दिलं, नकुलाला जिवंत करा. आणि याचं कारण पण त्यांनी सांगितलं की मला 2 माता आहेत आणि माझ्या मातेचा मी कोणती पुत्र जिवंत आहे, माद्रीचा पण एक पुत्र जिवंत हवा तर त्याला द्या. आणि आपल्या यक्षाने म्हटलं की भीमासारखा शक्तिवान आहे, अर्जुनासारखा अत्यंत धनुर्विद्या संपादन केलेला तुझा भाऊ आहे आणि त्यांना तू जिवंत कर म्हणत नाही आहेस. तेव्हा त्यांनी सगळे नाही, ह्या कारणामुळे मी सांगतो आहे. आणि मग यक्ष आणखीनच त्याच्यावर खुश झाला आणि सगळ्या भावाला जिवंत केलं, तो भाग वेगळा. पण मुद्दा काय, तर धर्मराजासारखा माणूस जेव्हा असं उत्तर देतो त्यावेळेला त्या तुष्टी या शब्दाचा नेमकं काय अर्थ असेल असा विचार करावा लागतो. आणि आपल्याला रवींद्र टागोरांनी सांगितलेली सगळ्यांना माहिती असणारी कथा इथे उपयोगाला येते की माणूस हा कधीच समाधानी असत नाही.
माणूस ही गोष्टच अशी आहे की त्याला बिचारायला समाधान माहितीच नाही. बरं समजा एखादा खरंच सुखी समाधानी असला तर त्याच्याजवळ सदरा नसतो द्यायला. कथा आपल्याला माहिती आहे. एक राजा आहे, आजारी पडलेला आहे आणि आजारी पण खूप खूप निरनिराळ्या वैद्यांची औषधं झालेली आहेत. परदेशातून लोक येऊन औषधं दिली आहेत. त्याचं काही दुखणं बरं होत नाही आहे. मग त्याला कोणीतरी सांगितलं की तुला एकच उपाय आहे, तू सुखी माणसाचा सदरा घाल, तुझा रोग बरा होईल. सोपी गोष्ट वाटली राजाला. आणि मग राजा आता सुखी माणसाच्या शोधात हिंडतोय. प्रत्येकाला विचार, तू सुखी आहे? काहीतरी प्रॉब्लेम आहेच. प्रत्येकजण आपला काहीतरी सुखी नसण्याचं कारण सांगतो आहे. राजाला जन पछाडूनसुद्धा सुखी माणूस मिळाला नाही. एक मात्र छान झाडाखाली झोपलेला आढळला आणि म्हणाला, हा नक्कीच सुखी असणार, का शांत झोप लागली आहे. म्हणून राजा त्याला विचारतोय, तू हो म्हणाला, मी अगदी सुखी आहे, माझं कामच झालं. म्हणाला, तू सुखी आहेस ना, मला फक्त तुझा सदरा रे. काय म्हणशील ती किंमत, राजा आहे ना, किमतीचा काही सवालच नाही आहे. तुम्हाला हो, पण माझा जो सदरा नाही आहे, मलाच घालायला नाही आहे, तुला कुठला नाही. अशी परिस्थिती आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं आपल्याला अनेकदा विचारून झालेलं आहे. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कोणालाच देता येत नाही. का अनिर्वाच्य म्हटलं आहे त्याचंही कारण आपल्याला कळलं की खरोखर समर्थ म्हणतात तसं हे सांगता येत नाही आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं, आम्ही सदैव सुडके. तुकाराम महाराज शब्दाचे, आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके. अहो, आमच्याजवळ काहीच नाही आहे. तो चोर आमच्याजवळ तर तोच घाबरतो की याच्याकडे काय चोरी करायला येऊ, काहीच नाही याच्याजवळ. असं म्हणणारे तुकाराम महाराज म्हणतात काय, आनंदाचे डोही आनंदाचा रंग. आणि पुन्हा आनंद म्हणजे किती, तर आम्ही तर आहोतच आणि सगळ्या जगाला वाटू एवढा आनंद आमच्याजवळ आहे. म्हणजे सुडके आहोत, आमच्याकडे चोर पण यायला धाकतो, असंच तुकाराम महाराज म्हणाले. पण तेच तुकाराम महाराज आनंद वाटायला पण निघालेत. सगळं तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीन असा आनंद पण त्यांच्याजवळ आहे. ही जी संकल्पना आहे ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आणि ती भले शब्दामध्ये व्यक्त करता आली नसली तरी आपल्याला ती जाणवेल की खरोखरच काय द्यायचं आहे आणि काय माझ्याजवळ आहे. तर आनंद भरभरून माझ्याजवळ आहे, तो मला देता येऊ शकतो. हा जो आत्मविश्वास आहे संतांजवळ, तो आत्मविश्वास हेच खरं समाधान आहे आणि हेच खरं सुख आहे. आणि ते भरभरून या मंडळींजवळ आहे. आणखीन एक प्रश्न याच ओघामध्ये आला आहे म्हणून यक्षाने विचारला आहे की कश्च सधनी, श्रीमंत म्हटलं आहे की सगळ्यात श्रीमंत कोण. आता श्रीमंत म्हणजे श्रीमंत शब्द आला रे आला की आपल्याला भौतिक श्रीमंती वाटते की 5-10 गाड्या, 5-10 बंगले. त्या परवा कोणा क्रिकेटरचा व्हॉट्सॲपवरती दाखवलं ना आपल्याला काय काय त्याच्याजवळ आहे. तर अशी संपत्ती असणाऱ्याला कदाचित आपण श्रीमंत म्हणू. किंवा जगामध्ये सगळ्यात श्रीमंत असणाऱ्यांची यादी पण डिक्लेअर होते. त्यामुळे आपल्याला श्रीमंती म्हटली की स्वाभाविकच भौतिक श्रीमंतीचाच आपण विचार करतो. इथे मात्र यक्षाचा प्रश्न श्रीमंत सगळ्यात कोण आहे असा आहे आणि तो युधिष्ठिराला आहे. त्या युधिष्ठिर आपल्याला उत्तर देतो आहे की गीतेमध्ये जसं आहे की सुखदुःख, यश अपयश ह्याकडे समत्व बुद्धीनं जो बघणारा आहे त्याला श्रीमंत म्हटलेलं आहे. म्हणजे इथली जी श्रीमंती आहे ही श्रीमंती आध्यात्मिक श्रीमंती आहे. भौतिक श्रीमंतीसाठी काही यक्षाने प्रश्न विचारलेला नाही आहे आणि त्याचं यक्षाला तसं उत्तर पण अपेक्षित नाही आहे. तर आध्यात्मिक श्रीमंतीचंच उत्तर अपेक्षित आहे. त्याला उत्तर एकच आहे की जो समत्वाने बघतो, समबुद्धीने सगळ्याकडे बघतो. पुन्हा आपण आपल्या समासातल्या विषयाकडेच येऊ की हे सगळं समत्व बघणं म्हणजेच आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान सगळीकडे जे काही आहे. आता सामान्य तुमच्या आमच्या नजरेमध्ये ही समत्व येणं अवघड आहे. आपल्याला रोजच्या ह्याच्यात कळतं की बघा बरं, आपल्याकडे सगळ्या मुलींची लग्न झाली, आता मुलाचं लग्न आहे, आता नाही रडायचं आहे. कारण आपण काय करतो, समत्व बुद्धी आपल्याजवळ आहे ती आपल्याला फक्त कळत नाही आहे. काय येतं बरं, आपण कितीतरी वेळा हा अनुभव घेतला आहे की आपल्या मुलाकडल्या लग्नाला आपण गेलेलो असतो, पण तो जो मुलगी पाठवण्याचा जो काही एक कार्यक्रम असतो ना, त्यावेळेला तो मुलीचा बाबा, मुलीचे आईवडील, मुलीचे भाऊ त्यांच्याकडे बघून आपण मुलाकडनं सुद्धा आपल्याला डोळ्यातलं पाणी येतं. तसं म्हणजे ही समत्वबुद्धी आहे आपल्याजवळ. मला मुद्दा काय सांगायचा आहे की समत्वबुद्धी म्हणजे आपल्या बसकी बातच नाही असं काही म्हणायचं कारण नाही. हा समभाव आपल्या प्रत्येकाजवळ आहे की म्हणजे मुलगी आणि आई हे जे काही नातं किंवा मुलगी आणि माहेरची माणसं हे जे काही नातं आहे त्या नात्याशी आपला हा संबंध आहे.
ती कोण मुलगी आहे आणि ती सून आहे का मुलगी आहे ह्याचा काही आपल्याशी विषय नाही आहे. पण हे जे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंधामधली ही जी काही छोटीशी वाटणारी पण महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपण त्या लोकांच्या भावनेशी समरस होऊन जातो की नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्या सगळ्यांजवळ ही समत्वबुद्धी आहे आणि हीच समत्वबुद्धी समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की ही पाहिजे. आणि ती खरी श्रीमंती आहे आपली. ही जी आहे ती श्रीमंती आपली की सगळ्यांकडे समान दृष्टीनं पाहणं ही आपली श्रीमंती आहे. संतांच्या बाबतीमध्ये समर्थ तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ह्या हे सगळे त्या दृष्टीने श्रीमंत आहेत. काही त्यांना समबुद्धी आहे. ताटीचे अभंग आहेत मुक्ताबाईंनी ताटी उघडा ज्ञानेश्वरा चिंता क्रोध मागे सारा हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊली फार उंच आहेत आणि आपल्याला ते जमणारच नाही. हे थोडं अंतर आपल्यातलं कमी व्हावं आपल्यासाठी मुक्ताईंनी ते ताटीचे अभंग लिहिले की ते सुद्धा रागावले. त्यांना असं वाईट वाटलं. सगळ्या गावांनी त्यांना झिडकारलं. मग ते पण रुसून बसले. मग दार लावून घेतलं. मग तिने म्हटलं असं नाही चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हटलं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला कळाव्यात याचं मोल आपल्याला कळावं ह्यासाठी संत मंडळी हे करतात. काही माऊलींना रागबीग आलेला नव्हता कोणाबद्दल काही सुद्धा शब्दसुद्धा व्यक्त केला नाही त्याने. पण तुम्हा आम्हाला इतकं जर अंतर पडलं तर आपण जाणारच नाही ना जवळ. म्हणून आपल्याला कळावं ह्यासाठी आहेत. तर ही सगळी मंडळी आहेत ना ही खऱ्या अर्थाने श्रीमंत आहेत. त्यांच्याजवळ असणारी ही जी संपत्ती आहे या संपत्तीला भयच नाही कशाचं. कारण ही श्रीमंती कोणी घेऊनच जाणार नाही आहे ना. त्यामुळे मग कसं म्हटलं की स्थितप्रज्ञ म्हणा योगी म्हणा प्रत्येक गीतेमधल्या प्रत्येक अध्यायामध्ये त्याला नाव दिलेलं आहे किंवा ज्ञानी भक्त म्हणा या सगळ्यांचा दृष्टीने विचार केला तर ही मंडळी श्रीमंत आहेत. सगळे संत आपले श्रीमंत आहेत. कुठलीही परिस्थिती असू दे त्यांचं प्रसन्न. आपण कुठलंही गीतेचं पुस्तक बघा. गीतेच्या पुस्तकावरती साधारणपणानं कृष्णाचा आणि अर्जुनाचा फोटो आहे. कुठलंही पुस्तक काढा कृष्णाचं कायम स्माईल. केवढे प्रश्न अर्जुनाच्या डोक्यामध्ये आहेत. केवढे प्रश्न तो विचारतो आहे. त्याला किती प्रकारच्या काळज्या पडल्या आहेत आणि भगवान त्याला हा स्माईल देणार. असं ही जी आहे ती श्रीमंती आहे. त्याला काही प्रश्नच नाही आहेत. तो सगळ्या प्रश्नांची अखंड प्रसन्नता अनुभवणं ही श्रीमंतीचं लक्षण आहे. आध्यात्मिक श्रीमंतीचं लक्षण हे आहे की ते कायम प्रसन्न आहेत. त्यांच्याजवळ धैर्य आहे. त्यांचं धैर्य कधीच भंग पावत नाही. काय युक्त्याक्लुप्त्या आपण महाभारतातल्या गोष्टीत शिरलो तर आपला वेळ जाईल. किती युक्त्याक्लुप्त्या भगवंतांनी शोधून काढल्या की नाही. काही नाही जा द्रौपदीला म्हणाला जा भीष्माचार्यांकडे फक्त नमस्कार करून घ्याय राहिला हा बाहेरच उभा. किती धैर्य होतं. कशातून कुठला मार्ग काढायचा बरोबर भगवंताला माहीत होतं. म्हणून तो सदा प्रसन्न आहे. आम्हाला कल्पनेच्या चिंतेने पण आम्ही लहान होऊन जातो. हो का आज पेपरच आला नाही. अरे काय नाही आला पण काही चालतं आम्हाला. चेहरा अप्रसन्न व्हायला आम्हाला कारण काहीच लागत नाहीत. बारीकशा कारणाने आमची प्रसन्नता जाते. आणि भगवंतासमोर एवढे अर्जुन प्रश्न घेऊन आला आहे त्याला काहीही नाही. त्याचा जराही उत्साह कमी होत नाही आहे. त्याचा आनंद जराही कमी होत नाही आहे. जे जसं आहे तसं आनंदाने स्वीकारण्याची ज्याची तयारी असते ना त्याला काहीच त्रास होत नाही. नेहमी मला महाभारत का घडलं असा प्रश्न विचारला तर अगदी नेहमी उत्तर आठवतं की अरे किती साधी गोष्ट होती. पडला असेल तो दुर्योधन. कळलं नसेल त्याला काच आहे का पाणी आहे आणि म्हणून तो पडला. त्यावर द्रौपदीने येणारच हसू. कोणी पडलं तर हसू आलं त्याचं काय मोठं चुकीचं आहे. त्याचं राग कशाला एवढं मानायला हवं आहे आणि त्याच्या एवढं महाभारत घडायला हवं आहे. मग त्या जागी समजा कृष्ण असतात तर तो पण पडला असता. त्यालाही नसतं कळलं काच आहे का पाणी आहे. पडला असता. शेजारी अर्जुन असता त्याच्या गळ्यात हात टाकला असता. दोघं पडले असते. दोघं हसले असते. द्रौपदी हसल्यावर तिच्या पण हर्षाला आणखीन प्रोत्साहन दिलं असतं. मजा केली असती. त्यामध्ये एवढं महाभारत घडण्यासारखं काय होतं. मग आता आपण त्याच्या मागे येतो. स्वभाव. संतांचा स्वभाव काय आहे हे सगळं असं उल्हासाने आनंदाने घेण्याचं आहे. त्यामुळे त्यांची प्रसन्नता जराही कमी होत नाही. कुठलाही प्रसंग घडू दे ते प्रसन्नच आहे. आम्ही मात्र काय होतो एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींनी दुर्योधन होतो आणि आमची गडबड होऊन जाते. म्हणून ते आपल्याला सांगतात की जे जसं आहे ते तसंच्या तसं आनंदानं स्वीकारणं प्रसन्नतेनं स्वीकारणं म्हणजेच ह्या आत्मज्ञानाकडे वगैरे जाणं आहे. अनिर्वाच्य आहे सांगता येत नाही पण अशा गोष्टींनी ते आपल्याला दाखवून देतात की हा मार्ग बरोबर आहे.
व्हा बरं प्रसन्न, येऊ दे काय अडचणी, त्याच्यातून काढू मार्ग, असं म्हणा बरं. बरं तसे काय अगदी काय अर्जुनासारखे मोठे मोठे प्रश्न असतात हो आपले. आपले प्रश्न फारच मामूली असतात. अर्जुनाला खरंच मोठे प्रश्न होते. एवढे समोर आपले आजोबा आहेत, एवढे समोर आपले गुरुजी आहेत, एवढी सगळी आपली भावंडं समोर आहेत, काका आहेत, मामा आहेत, सासरे आहेत, आणि या सगळ्यांना मारायचं आणि काय तर सिंहासन घ्यायचं, एवढा मोठा प्रश्न आहे त्याच्यासमोर. आपलं तर असलं काही नाही आहे. मग तरी का आपली प्रसन्नता जाते? मग जर का आपल्याला संतांची श्रीमंती हवी, संतांचं समाधान हवं आहे, संतांची प्रसन्नता हवी आहे, तर आपल्याला काय करायला हवं? जी जशी गोष्ट आहे ती आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. मग कुणाहीबद्दल मत्सर नाही, कुणाहीबद्दल राग नाही, कुणाहीबद्दल कसलाही तिरस्कार नाही, कोणाशी तुलना करायची नाही. एक 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 आपण गोष्टी पाहिजे की तो विचार मनात आला की तो कसा काढून टाकायचा. तुमचं आपलं बरं आहे, तुम्ही जाता बी 8-8 दिवस शेताकडे, आता तुमचं काय वाईट आहे, आमचं तुम्ही पण चला. लोक आपल्याला मला वाटतात की काय ह्यांचं काय, आता करतील ना त्यांचं काय करायचं ते, सारखी चिंता करून कसं चालेल. आपण जर दुसऱ्या दृष्टीने विचार करा. मी सगळ्यांना असं सांगते की आत्ता निदान बाहेरचं खाण्याइतकी आहे ना तयारी, आणखीन 2-5 वर्षांनी नाही जमलं तर नाही जाणार, आत्ता मिळतं ना जायला जाऊन देते, असा विचार करायला हवा ना. ते संत आपल्याला शिकवतात हा विचार कर. समाधान शोधायचं आहे आपल्याला, असं समाधान जर शोधायचं आहे, कुठे आनंद आपल्याला मिळेल, कुठे आपली प्रसन्नता टिकेल, ती आपल्याला मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण सावधगिरीनं हे समर्थांचा चांगला अगदी आवडता शब्द आहे, सावध राहिलं पाहिजे. नेमकं कुठे काय कसं करायचं ते आपल्याला जमलं पाहिजे. आणि असं झालं तर ते तटस्थपणे, साक्षीपणे, सूर्यासारखं आपल्याला सगळ्या ह्या दृश्य जगाकडे पाहता येतं, साक्षी भावानं पाहता येतं. जे जसं आहे ते स्वीकारायचं आहे. त्याला छान माऊलीने शब्द वापरला आहे, आकाशाते न लागे लेपू. आकाशाला कशाचाही लेप लागत नाही. किती ढग येतात जातात, आकाशाला काही त्याच्यावरती काही त्याचा परिणाम होत नाही. तसं या स्थितप्रज्ञाचं किंवा हा जो आपला धर्म काय म्हणायचं आत्मज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, त्याच्याबद्दल ते सांगतात की हा श्रीमंत कसा असतो तर त्याला कशाचाही लेप लागत नाही. असा जो आहे तो श्रीमंत. ही श्रीमंती जी आहे ना ती आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी अशी ही संतांची तळमळ आहे. म्हणून संत आपल्याला एवढा बिचारे यांनी सांगतायत की काय करा काय करा. तर पहिल्याच ओवीमध्ये हा श्रोत्यांनी प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर समर्थांनी या समासात आपल्याला दिलं. एकीकडे म्हणाले की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला शब्दात सांगता येणार नाही आहे, आणि त्याला उदाहरण पण दिलं की जसं मुका माणूस आहे, तो मुका माणूस गूळ खातो आहे, त्या गुळाचं वर्णन करू शकेल का? गुळ गोड आहे कसं सांगणार, शब्द नाहीत त्याच्याजवळ. तसं म्हणे माझं झालं आहे, मी अनुभव घेतो आहे त्या ब्रह्मज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, पण त्याचा अनुभव मी सांगू नाही तुम्हाला शकत आहे. तिथे मी मूक झालो आहे, अनिर्वाच्य, मला शब्द सांगता येत नाही आहेत. आणि मग त्याला जोडून त्यांनी या सगळ्या समाधानाचं, ब्रह्मज्ञानाची माहिती आपल्याला दिली. संतांच्या सहवासाने, सद्ग्रंथांच्या सहवासाने तुम्हाला मिळेल असं खात्रीपूर्वक सांगितलं. पण कल्पना नाही आपल्याला करता येत की खरंच असं कसं शब्द अपुरे पडतात सांगायला. पण संतांची संगत धरली की आपल्या लक्षात येतं की काही गोष्टी ह्या शब्दात सांगण्यासाठी नसतातच. तुम्हाला भगिनी वर्गाला ह्याचा अनुभव असतो, आपण डोळ्यांनी बोलतो आपण. काही गोष्टी अशा असतात व्यवहारात पण आपल्याला कळतं की आपण शब्दांनी सांगत नाही, पण आपल्या मनामध्ये काय आहे ते आपल्या नजरेतून आपण सांगतो, आणि ते बरोबर समोरच्या माणसाला पण कळत नाही, अशातलं काही भाग नाही. पण तसं म्हणायला इथे लक्षात घ्या की नाही शब्दांनी सांगता येणार मला काय नेमके समाधान कशात आहे, ब्रह्मज्ञानातल्या समाधानाचं वर्णन मला करता येत नाही. पण तुम्हाला हे समजेल, माझे श्रोते सगळे चलाख आहेत, समर्थ सांगतायत, आणि त्यामुळे तुम्हाला हे नक्की कळेल. पुढल्या 11व्यापासून 17व्या ओळीपर्यंत त्यांनी असं म्हटलं की आपण मी कोण याचा अभ्यास करायला लागा, की आपल्या स्वतःची ओळख करून घ्या, आणि मग आपल्याला आपल्या हळूहळू स्वरूपाचा साक्षात्कार होईल, आणि आपल्यातला जो खोटा मी आहे तो नाहीसा होईल. माझं खरं स्वरूप मला जेव्हा कळेल तेव्हा माझ्यातला जो खोटा आहे मी तो आपोआपच नाहीसा होईल. अशी जी स्थिती आहे ना, या स्थितीलाच पूर्ण समाधान म्हणायचं, वेगळं नाहीच आहे. माझ्यातला खोटा मी काढून टाकायचा. आता माझ्यातला खोटा मी काय काय आहे, इंद्रियांच्या मार्फत जे ज्ञान मला मिळतं ते सगळं म्हटलं तर खोटंच आहे. दृश्य जग काय तर खोटंच आहे, माझा देह खोटाच आहे, जायचा आहे ना म्हणून. तर अशा सगळ्या खोट्या गोष्टी काढून टाकल्या की जे उरेल ते म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे, आणि मग ते तुम्हाला
तुमचं तुम्हाला कळेल. म्हणजे स्वरूप काय, माझ्यातला खोटा मी काढून टाकायचा. आता खोटा मी काढला म्हणजे काय उरेल, ते ब्रह्म. आता आपण म्हणतो अरे बाबा खोटा मी काढला, आता यादी वाचली तर सगळं काहीच राहणार नाही शिल्लक. ते काहीच न राहणं हेच ब्रह्म आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढे आपल्याला मगाशी सांगितलं तसं शब्द आणि अर्थ याबद्दल समर्थांनी भाषेचं जे कार्य आहे, मुख्य भाषेचं कार्य, की आपल्याला शब्दांच्या मार्फत, कारण शब्द आणि अर्थ यांचा जो संबंध आहे त्या संबंधानेच आपल्याला विषय कळणार ना. आणि त्यामुळे त्याचं आपल्याला त्यांनी सांगितलं की नेमकं अर्थाचं स्वरूप काय असतं, का आपण शब्द वापरायचे. 4 वाणींचा विचार पूर्वीच करून झालेला आहे की खरंच परापश्यंती मध्यमा वैखरी काय आहे. परेशी आपला मनातला विचार येतो फक्त, अजून त्याला शब्दबद्ध व्हायचं असतं. आणि वाणीपर्यंत म्हणजे परापश्यंती मध्यमा आणि वैखरीपर्यंत प्रवास झाला की मग त्याला शब्दरूप येत असतं. मग हा जो सगळा प्रवास आहे तो परावाणीशीच या आत्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा विषय परावाणीशीच चालतो, त्याला शब्दरूप येतच नाही. त्यामुळे वैखरीने सांगण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात की अनिर्वाच्य जे आहे ते भाषेमध्ये सांगणारच कसं, शब्दामध्ये मांडणारच कसं. सामान्य आपण तुम्ही आम्ही कसे असतो की आपण देहाच्या म्हणजे इंद्रियांच्या म्हणूया, इंद्रियांच्या मार्फत हे करतो. म्हणून त्याला जसं मगाशी ज्ञाता ज्ञेय ज्ञान अशी त्रिपुटी पाहिली तशी इथे पण आपल्याला दिसेल की द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. द्रष्टा म्हणजे आपण पाहणारे, दृश्य म्हणजे आपल्याला जे काही पाहायचं आहे ते, आणि ते पाहण्यासाठी लागणारं जे माध्यम आहे ते म्हणजे ते दर्शन आहे. तर हे तिन्ही वेगवेगळं आपल्याला कळतं. पण हे जेव्हा एक होऊन जाईल, ही त्रिपुटी जेव्हा लय पावेल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की अरे हे सगळं एकच आहे, वेगळं काही नाहीच आहे. शब्दामध्ये भले सांगता येत नसतं तरी त्याची जाणीव आपल्याला झाली आहे. असं हे परब्रह्मस्वरूप आहे. आता इथे पुन्हा शाश्वत आणि अशाश्वत या गोष्टीसाठी समर्थांनी थोडा हे दिला आहे. आणि हे आपल्याला माहिती आहे की सगळं समाधान जे आहे ते शाश्वतेकडे जाणारं आहे. शाश्वत गोष्टीचं समाधान आपल्याला मिळतं आहे. आता इंद्रियांच्या मार्फत मिळणाऱ्या समाधानाबद्दल काही खरं म्हणजे बोलायची आवश्यकता नाही. आपल्याला इंद्रियांमार्फत समाधान मिळतं ते शाश्वत नसतं. कुठलंही घ्या, डोळे ही आपली एक महत्त्वाची गोष्ट, रसना ही एक आपली महत्त्वाची गोष्ट, की या सगळ्या इंद्रियांच्या मार्फत आपण किती किती गोष्टी समाधान मिळेल म्हणून घेत असतो. आता संगीताच्या क्षेत्रामध्ये ज्याला अधिक गोडी आहे ती बाकी तुमचं तहान भूक हरपेल, पण ते एवढं ऐकल्याशिवाय समाधानच होणार नाही. असं म्हणे की नाही मी माझ्या सद्गुरूंचं एक तासभर तरी संगीत ऐकल्याशिवाय मी काही मला चैनच पडत नाही असं म्हणेन. आणि बरोबरच आहे ते. पण पुन्हा सगळ्या या समाधानाच्या ज्या गोष्टी आहेत ना याला मर्यादा आहेत, या शाश्वत नाही आहेत. म्हणून समर्थ आपल्याला सांगणार आहेत की मी जे तुम्हाला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सांगतो आहे आणि ते सांगतो आहे म्हणजे ते शब्दामध्ये मला सांगता येत नाही आहे, ते जे आहे ते शाश्वत समाधानाची गोष्ट आहे. म्हणून ती लक्षात घ्या आज असं म्हटलं आहे. खरं तर असं आहे की या सगळ्यामुळेच म्हणजे शब्दांमुळेच परब्रह्माचं ज्ञान होणार आहे. आणि इकडे मात्र शब्दांची शक्ती कमी पडते आहे असं दोन्ही सांगतात. म्हणजे शब्दांमुळेच परब्रह्माचं ज्ञान होतं आणि शब्दांची शक्ती मात्र अपुरी आहे. म्हणजे दोन्हीचा तोल कसा साधायचा, तर त्याच्यासाठी ते सांगतात की एक जागा अशी येते की तिथे शब्द संपून जातात, काही आवश्यकताच भासत नाही शब्दांची. जसं मगाशी मी म्हटलं की काही गोष्टी आपल्याला फक्त जाणीवेतून आल्या की पुरणार आहे, तशी जागा येते आणि तिथे शब्द थांबतात, शब्द संपतात आणि आपल्याला त्याची अनुभूती येते. आणि ती अनुभूती आली की आपण म्हणतो हां मला खऱ्या अर्थानं समाधान लाभलं असं म्हणतो. आणि ते जे समाधान आहे ते हे आत्मज्ञानाचं ब्रह्मज्ञानाचं आहे. मागच्या वेळेला जसं आपण एका टप्प्यावर म्हटलं की आपल्याला काही प्रसंगातलं समाधान सांगता येतं. जसं मी म्हटलं की आपल्याला शरीर आपलं थकत नाही. केव्हा थकत नाही? आपल्या आवडीचे कामं असतील तेव्हा अजिबात थकत नाही. मग तिथे आपल्याला त्या सगळ्या गोष्टीतून समाधान मिळतं. जसं आपण उदाहरण घेतलं की घडीमध्ये पहाटे 4ला उठायला लागतं, अजिबात थकवा येत नाही. मग पहाटे 4ला रोज उठूनसुद्धा दुपारी अगदी आता जरा पडायलाच हवं असं सुद्धा वाटत नाही. म्हणजे आपोआपच आपलं शरीर या सगळ्या आपल्याला समाधान मिळणाऱ्या गोष्टींमध्ये पाहिजे तसं आपल्याला ते मदत करतं. सगळी इंद्रिय आपल्याला मदत करायला तयार होतात. जेव्हा आपण अशा पद्धतीनं समाधान कुठे मिळणार आहे ही आपल्याला एकदा खात्री झाली की सगळी इंद्रिय आपल्याला मदत करतात. म्हणजे मगाशी जे आपण सर्व साक्षी
उन्मनी अवस्था किंवा देहातीत अवस्था असे शब्द पाहिले, ती सगळी अवस्था येण्यासाठी इंद्रियांची मदत पाहिजे आपल्याला. तर ही इंद्रियांची मदत आपल्याला मिळते जेव्हा आपण असा विचार करतो. जसं म्हटलं की एवढ्या पंक्ती त्या गोंधळल्याला वाढतात, 2-2, 3-3 वाजता जेवायला अजिबात दमायला होत नाही, कारण त्याच्यामध्ये एक समाधान असतं. ते जे समाधान आहे त्या समाधानाची अनुभूती घ्यायला आपली इंद्रिय आपल्याला मदतच करतात. असं नाही होत की मला करायचं तो पण काय डोळे मिटत आहेत, अजिबात असं होत नाही. बाकी सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये होईल की इंद्रिय सगळी साथ देतीलच असं नाही, पण या शाश्वत समाधानाच्या अनुभूतीच्या वेळेला आपण विचार केला तर आपल्याला कळेल की येस, आपल्याला इंद्रिय आपली छानपैकी समाधान देतात. आणि म्हणून मग आपण त्या शब्दांच्या शक्तीकडे दुर्लक्ष करायचं, शब्दांमध्ये नाही सांगता येते चालेल, त्या समाधानाचा अनुभव का आपण जायचं तीर्थक्षेत्री, का आपल्याला जावं वाटतं. सगळीकडे तर ईश्वर आहेच. आता अयोध्येला जाण्यासाठी लोक मागे लागलेत की चला हो गाडी काढले ना BJPने, जाऊया ना. पण क्षणभर मनात असा विचारतो की इतकं छान आपल्याला रामललाचं दर्शन झालं आहे, खरंच इतकं छान दर्शन तितक्या जवळ जाऊन तरी होणार आहे का, शंका आहे मनामध्ये. की आता एवढी गर्दी, एवढा अफाट हे आहे, त्यामुळे काही अंतरावरूनच ते आपल्याला इथे स्क्रीनवरती किती जवळून आपल्याला दर्शन झालेलं आहे. त्यामुळे आपण जरा थांबूया, कशाला घाई करायची, होऊ दे जरा तिथलं सगळं शांत, अजून गर्दी आहे लोकांची, असा मनात विचार येतो. खरं समाधान कुठे मिळेल असं आपण आपल्या मनाला विचारतो. आणि मग कोणी नाही माहिती नाही आपल्याला, आता आपलं वय एवढं आहे, एकदा जाऊनच येऊया असं म्हणणाऱ्यांचं समाधान त्यात आहे. आणि ठीक आहे, किती माहिती नाही असलं नशिबात तर मिळेल, पण बघितलं आहे बाबा आता समाधान झालं आहे आपलं स्क्रीनवर बघून असं म्हणणारी पण मंडळी आहेत. दोन्ही प्रकारचे लोक आहेत. समाधान हे कशात आहे, शेवटी मानण्यावर आहे. म्हणजे समाधानाची आपण सुरुवातीला जी व्याख्या घेतली, यक्षादी आपल्याला सांगितलं की तुष्टी आहे तशामध्ये समाधान वाटलं पाहिजे. असंच हवं आहे, तसंच हवं आहे असा मनात पण विचार येता कामा नये, म्हणजे आपण त्या समाधानाचा आनंद घेऊ शकतो असा विचार केला आहे. खरं तर खूप मोठा समास आहे, पण विषय हाच आपल्या लक्षात येईल. काही समर्थांनी उदाहरणं दिली आहेत की जशी दृश्य जग म्हणजे माया जी आहे ती माया खोटी आहे. आपण माया निरूपण अख्खा समासच अभ्यासला आहे, त्याच्यात की आपल्याला बघायला नको आहे. किंवा भगवंताला त्यांनी जी विशेषण वापरलेत त्याला अजन्मा म्हटलं की तो जन्मालाच आलेला नाही अशाबद्दलचा विचार करायचा आहे. आणि मग त्या अजन्माला म्हणे स्वप्न पडलं कसं शक्य आहे. त्यामुळे ह्या जशा गोष्टी अशक्य आहेत तसं खरं म्हणजे तुम्हा आम्हा मंडळींना अशा प्रकारच्या समाधानाची अनुभूती मिळणं ही अशक्य गोष्ट आहे. त्या अशक्य गोष्टी काय काय असतात त्याची एक यादी समर्थन दिली आहे. त्या सगळ्या यादीत काही मी आत्ता शिरत नाही की अशा अशक्य गोष्टी खूप असतात. आणि जसं मागच्या वेळेस आपण अव्वावेल वगैरे पाहिल्या की आपल्याला माहितीच नाही आहे, त्यामुळे त्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत. तर तसं असू शकेल. वांजबाईची मुलगी समर्थांचे शब्द आहेत, हे विधान खोटंच आहे. वांजबाईला मुलगी कशी असेल. त्यामुळे अशा ज्या अशक्य गोष्टी आहेत तसं आपल्याला वाटेल की हे काही समाधान, असं समाधान आपल्याला मिळणारच नाही का, तर तसं वाटायचं काही कारण नाही. समर्थ सांगतात की छोटंसं अगदी अणूपेक्षा लहान बीज म्हणजे बी असतं आणि त्या बीमध्ये एवढा प्रचंड मोठा पिंपळाचा वृक्ष होतो की नाही तयार. बरं ते बीसुद्धा काय तर म्हणजे कागविष्टेचे झाले पिंपळ तयासी निंद कोण म्हणे, आपण ह्याच्यात ऐकतो. तर आता कागविष्टेचे झाले पिंपळ, कावळ्याच्या विष्टेतून पडणारा कण अणू इतका बारीकसा त्याच्यातून मोठा वृक्ष तयार होतो. आहे की नाही आश्चर्य वाटणारी गोष्ट. तर तसं आपल्यालासुद्धा याची देही याची डोळा या शाश्वत ब्रह्माचा अनुभव घेता येईल याची एक खात्री आपल्याला ते सांगतात. केशवसुतांची कविता आपल्याला माहिती आहे. आपण काय करतो, फोले पाखडीता तुम्ही, आपण टरफलच पाखडीत बसतो. निवडिते ते तत्व आम्ही निके, आम्ही मात्र काय करतो, निक प्रामाणिक शुद्ध स्वच्छ असं जे ते शोधून काढतो. संतांनी आपल्याला तसं शोधून दिलेलं आहे. तिकडे आपण बघूया, आपण फोलात शिरायचंच नाही, त्या टरफलांमध्ये शिरायचंच नाही असं ठरवलं तर आपल्यालासुद्धा याची अनुभूती मिळेल. अनिर्वाच्य आहे, शब्दात सांगता येणार नाही, तरी देखील याची अनुभूती तुम्ही घेऊ शकाल याची एक खात्री या 10व्या समासात समर्थाने आपल्याला दिली आहे. आणि खरं तर पहिल्या याच्या वेळेला मी आपल्याला म्हटलं होतं पहिल्या समासाला की हा दशक थोडा अवघड आहे की आपल्याला आता सगळं आध्यात्मिक सगळ्या व्याख्या याच्यातून घ्यायच्या आहेत. खऱ्या अर्थानं देव म्हणजे काय ते शोधून घ्यायचं आहे.
समर्थांच्या संबंध दासबोधाचा विचार केला ना, तर समर्थांनी तुमच्या आमच्या सामान्य मंडळींसाठी व्यवहारतः आपण कसं वागावं हा सांगणारा ग्रंथ लिहिला आहे, किंवा भक्तीचा ग्रंथ लिहिला आहे. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथे असंच सांगितलेलं आहे. पण असं असूनसुद्धा या विषयात ते शिरले ब्रह्मज्ञानामध्ये की ते किती बारकाईनं विचार करतात असं आपल्या लक्षात येईल की लगातार तो देव म्हणजे काय, सार म्हणजे काय ते आपल्याला समजण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने त्यांनी आपल्याला त्या भगवंतापर्यंत पोचवलेलं आहे. आणि तो म्हणजेच मी म्हणजे देह नाही असं एका वाक्यात आपल्याला समजलं किंवा आपल्याला आणखीन काही समजायचं शिल्लकच राहिलं नाही असं ठामपणानं ते सांगत आहेत. आता ही गोष्ट खरी आहे की आपण आहोत पहिल्या पायरीवर आणि संत मंडळी आहेत उंच शेवटच्या टोकावर हिमालयाच्या. त्यामुळे आपल्याला त्या टप्प्याला जायला वारंवार आम्ही पाय घसरून खाली येतो आहे. पुन्हा आपल्याला त्याच पायरीवरून परत जावं लागतं आहे. हे आपलं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा हे विषय सांगितले जाणार आहेत. आज जरी आपण सर्वसाक्षी अवस्था म्हणजे काय असा विचार केल्यावर नुसताच शब्दांचा अर्थ पाहिला, उन्मनी अवस्था पाहिली, देहातीत अवस्था पाहिली, या सगळ्या गोष्टींशी आपला उत्तम परिचय व्हावा यासाठीचा विचार आपल्याला उरलेल्या सगळ्या दासबोधावर करायचा आहे. तो आपण वेळच्या वेळी करूया. आज थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया मागणो त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो स्वदेशहित रक्षणा विणदुजी तुझा समय्या मुची तन्वी देशकारी पडो. जय जय रुक्मिणी.